मनू आणि विकी छान शेजारी आणि एकमेकांचे सुंदर मित्र होते. इकडे तिकडे हिंडणं आणि निसर्ग बघणं ह्या दोघांना खूप आवडायचं. मनू, बघ तिकडे, दिसलं काही? मी त्याच लिलीच्या तलावाबद्दल बोलत होतो. विकी, तू तर महान आहे. तू ही जागा कशी शोधलीस? ते काही दिवसाआधी मी आपल्या बाबांसोबत बाईकवर फिरत होतो. मी त्याच दिवशी या तलावाला बघितलं. ते सगळं जाऊ दे, पण खूपच मस्त आहे. इतक्या मासोळ्या, वाव, सुंदर आहे. वेगवेगळ्या रंगांच्या मासोळ्या आपल्यासारख्याच खेळतात आहेत. यांना खाऊ घालायला आपण काहीतरी आणायला हवं होतं, हो ना? हो हो, आपण न विसरता उद्या यांच्यासाठी काहीतरी खायला आणूया. आणि एक काटा पण. काटा कशासाठी? आपण जेवणाला काट्यात फसवून त्याला तलावात टाकू. मासोळी काट्यात फसेल आणि त्याच वेळी आपण काट्याला ओढून मासोळीला पकडू. अरे विकी, मी त्यांना पकडण्याच्या गोष्टी नव्हतो करत. आपण त्यांना जेवण देऊ. मग बघ किती छान उसळून उसळून खेळतील. मनू, आपल्याला काय की या मासोळ्या तलावात खेळतायत की नाही, आपण त्यांना पकडू आणि घरी जाऊन त्यांना फिश टँक मध्ये ठेवू. त्याची मुळीच गरज नाहीये. आणि तुला घाबरायची गरज नाही. आणि एक काम करायचं का, काट्याच्या जागी आपण मासोळीला पकडायला एक जाळं घेऊन येऊ. काही गरज नाही. आपण रोज इकडे येऊ, या सुंदर तलावाला आणि रंगबिरंगी मासोळ्यांना बघू आणि परत जाऊ. ठीक आहे? काहीही असो, मी तर उद्या जाळं फेकून मासोळीला पकडणार. तू इकडे बसून खेळत्या मासोळ्यांना फक्त बघत राहा. तर ही आहे या लहान मुलांची योजना. हे दोघं या बिचाऱ्या मासोळ्यांना या तलावातून पकडण्याची योजना बनवतायत. मला काहीही करून या मासोळ्यांना याबद्दल सांगायला पाहिजे. बेडूक दादा, तू इतका काळजीत का दिसतो आहे? आमच्या सोबत खेळत का नाहीये? तुम्ही खेळत राहणार आणि अवतीभवती काय सुरू आहे तुम्हाला कळणार सुद्धा नाही. तुम्हाला माहितीये की ते लहान मुलं तुमच्याकडे बघत काय म्हणत होते? काय म्हणत होते ते मुलं दादा? ते बोलत होते की ते उद्या एक जाळ आणणार आणि तुम्हाला इथून नेणार. अरे नाही, मग आता आपण काय करायचं? आता आपण कुठे जायचं? बेडूक दादा, आता तुम्हालाच आमची मदत करावी लागेल. ओ, मी यात काहीच करू शकत नाही. आम्ही तर फक्त एक छोटे जीवजंतू आहे, पण ते मानव आहेत. त्यांना आपल्याला पकडण्यासाठी काटा किंवा जाळ्याची गरज आहे. पण तरी आपण स्वतःचं रक्षण केलं पाहिजे. एक उपाय आहे. सांगा ना बेडूक दादा, आता आम्ही काय करू? आम्ही वाचू शकतो ना? इथे जवळच एक कालन नावाचा खेकडा आहे. हो, तो थोडा रागीट नक्कीच आहे, पण जर त्यानं प्रयत्न केला तर तो तुम्हाला वाचवू शकतो. कळलं तुम्हाला? मी आज जाऊन त्याला भेटून येतो. मासोळ्यांना कोणत्याही हालतीत वाचवण्यासाठी बेडूक दादा कालन खेकड्याला भेटायला निघाला. आणि तिकडे कालन खेकडा दगडाच्या बाजूला आरामात पहुडला होता. बेडूक दादा हळूच कालन खेकड्याच्या जवळ गेला. काय झालं भाऊ? आता तुम्हाला झोपूही नाही देणार का? मला तुमची मदत हवी आहे. आता मी आणखी कोणाची मदत नाही करू शकत. तू जा आणि नंतर ये. कालन भाऊ, तुम्ही इतके शक्तिशाली खेकडे असून सुद्धा आम्हा जीवांचं रक्षण करू शकत नाही. तू माझा अनादर करतोयस का? काय काम आहे सांग. अरे इथे जवळच त्या लिली तलावाच्या मासोळींचा प्रश्न आहे. मासोळ्यांना काय झालंय? आता काय सांगू तुम्हाला, काय व्हायचं राहिलंय. आज 2 मुलं आले होते तलावाजवळ. बोलत होते की मासोळ्यांना पकडून ते आपल्या सोबत नेणार. जर आपण आता काही केलं नाही तर त्या लिलीच्या तलावामध्ये एकही मासोळी वाचणार नाही. उद्या ते एका जाळ्यासोबत येणार आहे. ही
ही तर मला खूप कठीण गोष्ट वाटते. पण भाऊ आता करायचं तरी काय? हा, आपण असंच तर नाही बसू शकत. काहीही झालं तरी आपल्याला आपल्या मित्रांना वाचवावंच लागेल. बघ, तू एक काम कर. तू जाऊन सगळ्या मासोळ्यांना सांग की त्या सगळ्यांनी निश्चिंत राहावं. मी उद्या येईन आणि त्या मुलांना चांगलाच धडा शिकवीन. मी जे म्हणालो ते तुला कळलं की नाही? मनू, आधी तू बाल्टीमध्ये पाणी भर रे. मी मासोळ्यांना पकडून त्यांना काठावर ठेवीन. तू त्यांना पकडून बाल्टीत ठेवू लागशील. लक्षात ठेव, कुठली मासोळी पाण्यात परत नको जायला. ठीक आहे, ते मी बघून घेईन. आज तर आपण कमालच करूया. जेव्हा मासोळ्यांनी भरलेली बाल्टी आपण घरी नेऊ तेव्हा सगळे आश्चर्यचकित होतील. तुझे बाबा तर नवीन फिश टँक घेण्यासाठी धावतील. तसं थोड्या मासोळ्या तू आपल्या घरी घेऊन जाऊ शकतो आणि थोड्या आपण आपल्या मित्रांनाही देऊ. भाऊ, ते मुलं आले. मी एक काम करतो, तू इथेच बसून राहा. अरे नाही, खेकडा, विकी पळ. तू घाबरू नको मनू, मी याला आता पकडतो. लागलं. आणि अशा रीतीने सगळ्या मासोळ्या मोठ्या संकटातून वाचल्या. बेडूक दादाच्या प्रसंगावधानामुळे आणि खेकड्याच्या धैर्य आणि शक्तीमुळे संकटाला दूर पळवण्याकरता ते यशस्वी ठरले. मनू आणि विकी त्यांची एकी पाहून घाबरले आणि परत कधीच त्या वाटेला नाही गेले.